कर्जत तालुक्यामधील आत्ता होणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीमध्ये चापडगाव गटामधून घरामधून मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे। त्याचे कारण 7-8-9 वर्ष झाले मी जनतेची माझ्या स्वखर्चाने त्यांच्या घरी जाऊन भांडण मिटवतो, जमिनीत जाऊन रस्ता करून देतो, बांधाचा भांडण मिटवतो, तहसीलमध्ये सगळ्या ऑफिसला जाऊन त्यांचे स्वतःचे शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे मी काम करून देत आहे आणि अजून इथून पुढे देणार आहे। मला तुम्ही पक्षाने तिकीट द्या आणि जनतेने मला मतदान करून निवडून द्या अशी माझी विनंती आहे। नंतर तुम्हाला निवडून आल्यानंतर मी काय करीन हे तुम्ही बघत राहा। इथून मागं कोणी केलं नसेल, निवडून आले सभापतीने म्हणा, सदस्याने म्हणा, जलपरिषदेने म्हणा, कुणी केलं नसेल, इथून पुढे कोणी करणार नाही असं मी करून दाखवणार आहे। कारण माझा इथून मागचा इतिहास आहे। मला काय पैसे लागत नाही, मला काय लागत नाही। ज्याला पैसे लागतात ते नुसते पैसे मागं पडतात, त्याला लोकांच्या कामाचं काही घेणं देणं नसतं। त्याच्यामुळे आमचं भैरवावाडी गाव ज्या गणात जाईन तिथं मी उमेदवारी करायला तयार आहे। कारण आमचं गाव मोठं आहे आणि आमच्या गावात इथून मागचा इतिहास आहे। आमच्या गावातला उमेदवार जिकडं असेल तिकडं जास्त मतदान होते। त्याच्यामुळे आमचं गाव ज्या गटात किंवा गणात असेल तिकडं मी उमेदवारी करण्यास 100% इच्छुक आहे आणि जनतेला मी खरंच दाखवून देणार। जनता पण म्हणणार ही खरंच काय काम चालू आहे। त्याच्यामुळे मला तिकीट द्या, निवडून द्या आणि इथून मागे मी पक्षाबरोबर एकनिष्ठ होतो मी राहणार बी। मला रोहित पवार साहेब यांनी मागच्या 3 वर्षामध्ये मला नाही ते त्रास दिला, किती वेळ त्रास दिला, कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने मला त्रास माझा प्रयत्न केला। माझ्या मुलाची नोकरी घालवली, 2.5 वर्ष मुलगा माझा घरी होता, तरी सुद्धा मी डगमगलो नाही, त्यांच्या पक्षात गेलो नाही। मला परस करा म्हणायची, त्यांच्या ऑफिसला बोलून घ्यायचे, म्हणायचे तुम्ही राष्ट्रवादी परस करा। मी सांगितलं वाटलं झालं बरं, पण तरी चालेल, पण तुमच्याकडे नाहीच परस करा म्हणलं। आणि काही लोक बळत थांबले तिकडे चालली होती, त्यांचं सारखे फोन चालू। माझा विरोधी पक्षाचा कोणाचा फोनही नसतो आणि काही नसतो। मी फक्त राम शिंदे साहेब आणि खासदार सुधा विखे पाटील यांचा एकनिष्ठ म्हणजे 100% कार्यकर्ता आहे। माझं विरोधी पक्षात कोणाचं जुळत नाही आणि बाकीचे सगळे जुळून घ्यायचं, माझं कोणाबरोबर जुळत नाही। आता कोणाजवळ जुळतं कोण काय करतं मला सगळं माहिती, पण मी बोलणार नाही। त्याच्यामुळे मला पक्षाने तिकीट द्या एवढंच माझी विनंती आहे। आणि मी एवढी लोकांची कामं केली, 10-20 लाखाचा फायदा केला, 10-15 गाळे तार पोल पाडले फुकट उभा करून दिले, किती कामं केले सांगता येत नाही। कसली बी कामं केले, ते चिंचोली रस्त्याचा जुना वाद 100 वर्ष वाद असेल तो मिटवला, अजून लय सांगता येणार किती रस्ते वाद मिटवले तुम्ही, कसलं भांडण। ज्या पुरी नांदा जातात त्या नांदा लावल्या, त्यांचं रांकी लागलं परपंचे। एक विनंती आहे, मी कोणाचे पैसे खाल्ले नाहीत, त्याच्यामुळे मला सर्व जनतेने सहकार्य करा आणि पुढचा काळ मी तुमच्यासाठी अहोरात्र तुमच्यासाठी आता बी आहे आणि पुन्हा जास्त राहणार। मी ह्या 10-12 गावं तुम्हाला काहीच वाटत नाही, हे 10-15 गावं जिल्हा परिषद 26 गावं किंवा पंचायत समिती 10-15 गावं ही करून सगळा कर्जत तालुका मी हँडल करतो। आज 8 तालुका मी हँडल करतोय, फोन करून कुठल्या अधिकाऱ्याचा फोन करून देतोय। मला कुठं नाही फोन यायचं, सोलापूर इकडं सातारा, काल फोन आलता बुलढाणा, काल बुलढाणा मला फोन आलता, कुठं नाही फोन यायचं। त्याच्यामुळे मी फक्त माझा गण इतका जोरात म्हणेन की महापणा त्याला कुठल्या शेतकऱ्याला कुठलीच अडचण येऊन देणार नाही, स्वतः येऊन काम करणार तिथं। डिपॉझिट होऊन द्या, कोणाच्या काही होऊन द्या, मी हजर राहणार भाऊ तिथं। म्हणजे 10-12 गावामध्ये काहीच नाही, मला मी पण मोकळा असतो, निवळ मोकळा आहे। मी सगळे बरं पण सोडून दिला, सगळे पोरांचं नाहीच माझ्याकडे काय जे आहे ते सगळे पोरांच्या ताब्यात दिले, तू बघ मला काय करायचे नाही। त्याच्यामुळे अहोरात्र मी जनतेची काम करण्यासाठी उपलब्ध आहे आणि अजून इथून पुढे उपलब्ध राहणार। मी म्हणतो नाही, तुम्ही माझा इतिहास तपासा, इतिहास तपासूनच मला मतदान करा आणि पक्षाला मी विनंती करतो मला तिकीट द्या। एवढं बरं मला चान्स बघा, एक बार लोकांना माहिती दिले 10-20 निवडून दिले, माझं एकच बार काम बघा, निवडून आल्यात आणि पदात काम करण्यात फरक असतो। त्याच्यामुळे पक्षाने मला तिकीट द्या आणि जनतेने मला मतदान करा। आमचं गाव ज्या गणात असेल तिकडंच मी उभा राहणार। मला आता अजून गावाची कशी रचना होती, अजून कशी निघत ती आरक्षण कसं निघत त्याच्यावर अजून बरंच अवलंबून आहे। त्याच्यामुळे पक्षाला विनंती करतो आणि जनतेला विनंती करतो, सत्यमेव जयते, जय शिवराय, जय भीम,
जय मल्हार, जय मातंग समाज. आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना. आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस, गाळा क्रमांक 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कोलदन रोड, कर्जत. मोबाईल क्रमांक 9011400903. तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी. आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छतपत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा, ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही. आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल क्रमांक 7507747048. कर्जत मधील डॉक्टर कापसे यांच्या साई अद्वैत हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचारांसाठी सुविधा उपलब्ध. आयसीयू, जनरल शस्त्रक्रिया विभाग, सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक, अर्धांगवायू आणि इतर उपचारांसाठी 24 तास सेवा उपलब्ध असलेले साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट, कर्जत मिरजगाव रोड, कर्जत.